It's fine. Okay. So, a very good evening to everyone. लास्ट लेक्चरला आपण मराठी ग्रामरचा अव्यय हा टॉपिक चालू केला होता. आज आपण पहिल्यांदा त्याची रिव्हिजन घेऊया. द टू टॉपिक्स विच वी हॅव डन. ओके, अव्ययांचे जे दोन प्रकार आपण शिकलो होतो त्याची रिव्हिजन घेऊया आणि त्यानंतर नेक्स्ट टू टाइप्स आपण शिकणार आहोत. ओके, सो प्लीज पे अटेन्शन. सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, अव्यय कशाला म्हणायचं, आपण हे झालेलं आहे त्यामुळे मी एक रिव्हिजन फॉर्मॅट मध्ये घेते. आपण ज्या शब्दांचा वाक्यात उपयोग केल्यावर त्या शब्दांमध्ये बदल होत नाही, जे शब्द जसेच्या तसे वाक्यात वापरले जातात त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणतात आणि हे अविकारी शब्द म्हणजेच अव्यय. म्हणजेच द वर्ड्स विच आर अनचेंजेबल आफ्टर युजिंग देम इन टू सेंटेन्स दे रिमेन ॲज दे आर. वाक्यामध्ये उपयोग केल्यावर ते शब्द जसे आहेत तसेच राहतात, त्या शब्दांना अव्यय म्हणायचं आहे. मग आपण या अव्ययांचे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय असे 4 प्रकार असतात हे पाहिलं होतं. ओके, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ऍडवर्ब, शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन्स, उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजक्शन्स आणि केवलप्रयोगी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन. ओके, तर त्यापैकी क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय वाक्यामध्ये कसे येतात, त्यांचा वापर कसा करायचा, कसे ओळखायचे हे आपण शिकलेलो आहोत. तर आपण एक क्विक रिव्हिजन घेऊया. पे अटेन्शन. 5th and 6th स्टँडर्ड, यू पे अटेन्शन व्हेरी क्लिअरली. सी, पहिला आपण पाहिलेलं क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ऍडवर्ब. क्रिया आणि विशेषण यामध्ये काय येतं, क्रिया आणि विशेषण म्हणजेच तुमच्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच तुमचं क्रियाविशेषण. राईट, क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. An adverb is a word that tells us about that tells us more about verbs. आपल्या क्रियापदाबद्दल अजून काही किंवा जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. मग इथे क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणं आहेत आता, येथे, तेथे, किंचित, सुद्धा, क्वचित, फार. मग यामध्ये आपण वाक्य पाहूया. दिनूच्या शाळेचा आज पहिला दिवस होता. या वाक्यामध्ये आज हा शब्द होता या क्रियापदाबद्दल आपल्याला काही जास्त माहिती सांगत आहे. कधी होता, आज होता. दिनूच्या शाळेचा पहिला दिवस कधी होता, आज होता. त्यामुळे आज हे क्रियाविशेषण अव्यय आहे. त्याच प्रकारे मी फक्त बघत राहणार. त्यांची गाडी सुसाट वेगाने तिथे पोहोचली. पोलिसांनी बरोबर ओळखले. यामध्ये फक्त, सुसाट, बरोबर हे शब्द त्यांची जी क्रियापदं आहेत म्हणजेच राहणार, पोहोचली, ओळखले या शब्दांबद्दल काही जास्त माहिती सांगत आहेत, म्हणून त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं आहे. त्यानंतर आपण काही सेंटेन्सेस पाहिलेले आणि त्यामधली क्रियाविशेषण अव्यय ओळखली होती. ओके, आणि त्यानंतर एक अजून प्रश्न सॉल्व्ह केलेला ज्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा दिल्या होत्या, आपण क्रियाविशेषण अव्यय घालून वाक्य पूर्ण केली होती. येस. त्यानंतर आपण पाहिलेलं शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रिपोजिशन. नाम आणि सर्वनाम यांचा एकमेकांशी किंवा आपसातील संबंध दाखवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. A preposition is a word that shows a relation between word and a noun or pronoun. याची उदाहरणं आहेत मागे, पुढे, साठी हे शब्दाला जोडून येत असतात नेहमी, म्हणून यांना शब्दयोगी अव्यय म्हटलं जातं. पहा, प्रथम आईच्या तोंडून आमच्या पुढे आले. इथे पुढे या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे, कारण पुढे हा शब्द
आमच्या या शब्दाला जोडून आलेला आहे आणि अशा वेळी पुढे हा शब्द शब्दयोगी अव्यय ठरत असतो. सह्याद्रीच्या खोऱ्यात आणले. खोऱ्यात त हा शब्द खोरे या शब्दाला जोडून आलेला आहे. आत, खोरे आत, खोऱ्यात. हा खोरे या शब्दाला आत हा शब्द जोडून आलेला आहे म्हणून त हे येते शब्दयोगी अव्यय. त्याचप्रमाणे परिसंवादात भाषण सुरू होते, संशोधन क्षेत्रात वावरतो, यामध्ये त हे शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरले गेलेले आहे. म्हणूनच पुढे, आत, आत हे शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून या वाक्यांमध्ये आलेले आहेत. आणि त्याचे शब्दयोगी अव्ययांचे सुद्धा काही वाक्य आणि रिकाम्या जागांमध्ये ते शब्दयोगी अव्यय कसे टाकायचे हे आपण पाहिलं होतं. ओके, आता आपण आज उभयान्वयी अव्ययापासून सुरुवात करणार आहोत. त्याला इंग्लिशमध्ये कंजक्शन म्हणायचं आहे. टिल नाव एनी डाऊट्स एनीवन? आतापर्यंत काही डाऊट्स? शॅल वी गो टू दॅट नेक्स्ट टाइप? येस, ओके. पहा, उभयान्वयी अव्यय आपला अव्ययाचा तिसरा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कंजक्शन असं म्हणतो. राईट? कंजक्शन काय करतात? दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडण्याचं काम करतात. राईट? मग पाहूया आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय. दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडण्याचे कार्य करणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. अविकारी शब्द म्हणजे काय? ज्याचा वाक्यात उपयोग होताना त्यामध्ये बदल होत नाही. हे आपण लास्ट लेक्चरला शिकलेलो आहोत. ओके, जानवी, एनी प्रॉब्लेम? एनी डाऊट? स्टॉप रेजिंग युअर हँड. सॉरी टीचर, चुकून झालेलं. ओके, सी दोन शब्द किंवा दोन टू वाक्ये डिस्टर्ब यांना यू, जोडण्याचं सॉरी. एक इन्स्ट्रक्शन मी परत देते सगळ्यांना. दिस इज वैशाली टकले. सगळ्या नवीन मुलांना इन्स्ट्रक्शन आहे की कोणीही हँड रेज करायचा नाहीये, कोणीही माईक चालू करायचा नाहीये. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही चॅटबॉक्स मध्येच लिहायचे फक्त. ओके, यापुढे जर तुमचा माईक चुकूनही ऑन झाला तरी तुम्हाला ह्या क्लासमधून काढून टाकण्यात येईल. ओके, सॉरी मॅडम, यू कॅन कंटिन्यू नाव. ओके, सी पहा, दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडण्याचे कार्य जो अविकारी शब्द करत असतो त्याला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं आहे. बघा, उभय म्हणजे दोन, अन्वयी म्हणजे संबंध दाखवणारा शब्द. A conjunction is a word that joins sentences or words. तुमचे वाक्यातील शब्द किंवा वाक्य जोडण्याचं काम जो शब्द करतो, जो अविकारी शब्द करतो त्याला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं आहे. ओके, डेफिनेशन समजली आहे, व्याख्या समजली आहे उभयान्वयी अव्ययाची. चॅटबॉक्स मध्ये लिहा फक्त येस और नो. येस, ओके. मग आपण आता उदाहरण पाहूया. त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या, पाऊस आला आणि गारा पडल्या. बघा, ही दोन वाक्ये पहा. त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या, पाऊस आला आणि गारा पडल्या. इथे पहिलं वाक्य आपण जर कन्सिडर केलं तर त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या, यामध्ये व हा शब्द लाडू करंज्या या दोन शब्दांना जोडण्याचं काम करत आहे, म्हणून हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पाऊस आला आणि गारा पडल्या. इथे पाऊस आला, गारा पडल्या या दोन वाक्यांना जोडण्याचं काम आणि या शब्दाने केलेला आहे, म्हणून आणि हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखला जातो. पहा, पहिल्या वाक्यात व हा शब्द लाडू आणि करंज्या या दोन शब्दांना जोडण्याचं काम करतो आणि दुसऱ्या वाक्यात आणि हा शब्द पाऊस आला आणि गारा पडल्या या दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतो. म्हणजेच जेव्हा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द येतो तेव्हा त्या शब्दाला, त्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणायचा आहे. म्हणजेच या दोन वाक्यामध्ये व आणि
ही 2 उभयान्वयी अव्यय आहेत. त्याचप्रमाणे अथवा, परंतु असे शब्द सुद्धा 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडण्याचे काम करत असतात. म्हणून व, आणि, अथवा, परंतु हे शब्द जेव्हा तुम्हाला तुमच्या वाक्यात दिसतील आणि तुम्हाला अधोरेखित करून अव्यय ओळखण्यासाठी सांगितलं जाईल, तेव्हा तुम्हाला व, आणि, अथवा, परंतु या शब्दांसाठी उभयान्वयी अव्यय हे उत्तर लिहायचं आहे. समजलंय सगळ्यांना? येस. उभयान्वयी अव्यय कसं ओळखणार? समजलंय? कॅन वी गो टू द सेंटेन्सेस देन? ओके, बघा प्रश्न बघा काय आहे. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. आयडेंटिफाय द कंजक्शन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? प्लीज मेक शुअर दॅट आय एम ऑडिबल क्लिअरली. ओके. ज्यांना आवाज येत नाहीये क्लिअर, प्लीज लीव द क्लास अँड जॉईन अगेन. क्लास लीव करून पुन्हा एकदा जॉईन व्हा. आय डोंट नो द स्टुडंट्स नेम. प्रतीक्षा निटावे हा आयडी आहे. क्लास लीव करून पुन्हा जॉईन व्हा प्लीज. वेट. प्रतीक्षा, चेक युअर फोन. तुमचा व्हॉल्यूम चेक करा, कारण सगळ्यांना आवाज येतोय. ओके. सी, आयडेंटिफाय द कंजक्शन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय शोधायचा आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही चॅटबॉक्स मध्येच उत्तर लिहिणार आहात. फॉर द न्यू स्टुडंट्स, बघा तुम्हाला मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर चॅटबॉक्स मध्ये लिहायचं आहे. जर तुमच्याकडे मराठी कीबोर्ड एनेबल नसेल तर जसं मेसेज टाईप करता त्याप्रमाणे इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. इट्स फाईन. ओके. पहा, खूप वाटायचं चित्र काढावीत, पण काय करणार? लिहा. यामध्ये उभयान्वयी अव्यय कोण आहे? राईट इट इन अ चॅट बॉक्स. व्हेरी गुड. पण चॅटबॉक्स मध्ये लिहायचं आहे. डू नॉट रेज युअर हँड. पण येस. ओके. डन. नेक्स्ट. सारी धडपड पोटोबासाठी आणि त्यामुळे आपली फरफट होते. व्हेरी गुड. येस. सगळ्यांनी उत्तर लिहायचं आहे चॅटबॉक्स मध्ये प्लीज. वाक्यांची इथे प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्हाला लिहिताना समजणार आहे. ग्रामरच्या क्वेश्चन मध्ये जेवढी तुम्ही वाक्यांची प्रॅक्टिस कराल तेवढंच लिहिताना तुम्हाला लवकर आठवणार आहे. कामाचं नंतर बघू, आधी पोटोबा मग विटोबा. येस. ओके, गुड. येस. ओके, डन. नेक्स्ट. अंगावरचे कपडे हमखास रंगतात कारण पायवाट रंगली आहे. कारण. येस. ओके.
प्रत्यक्षात मोकळेपणाने बोलता येत नाही म्हणून वाटले पत्र लिहावे. व्हेरी गुड. ओके, म्हणजे सगळ्यांना समजलं आहे की उभयान्वयी अव्यय कशी ओळखायची, राईट? येस. आता वाक्य दिल्यावर तुम्ही उभयान्वयी अव्यय ओळखू शकाल. ओके, आता येस, प्रश्न क्रमांक 8 पहा. 8वं वाक्य पहा. 8वं वाक्य. याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांनी ईशान बरोबर पहाडावर अनेक कार्यक्रमात भाग घेतला. लिहा यामध्ये कोणता आहे उभयान्वयी अव्यय. आणि व्हेरी गुड. येस. आता शेवटचं वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहा. शेवटचं वाक्य सगळ्यांनी वहीमध्ये लिहा आणि चॅटबॉक्स मध्ये कोणीही उत्तर लिहिणार नाही त्याचं. चला वहीमध्ये लिहा सगळ्यांनी शेवटचं वाक्य. राईट इट इन युअर नोटबुक. आणि कंप्लीट झाल्यावर मला सांगायचं आहे. चॅटबॉक्स मध्येच लिहा कंप्लीटेड म्हणून. सेंटेन्स नंबर 9. 9वं वाक्य लिहायचं आहे तुम्हाला. ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघालेले परंतु तेथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय तुम्हाला लिहायचा आहे. फॉर दिस यू हॅव टू राईट इट इन युअर नोटबुक. Yes, done. Okay, let everyone get completed and then we'll carry on. Okay. ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघालेले परंतु तेथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आहे परंतु. Everyone got the answer right? Yes? Okay, very good. Okay. मग आता तुम्हाला काही अव्यय दिली जातील त्याचा उपयोग तुम्हाला वाक्यात करायचा आहे. पण हे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य लिहा. पण वाक्य चॅटबॉक्स मध्येच लिहायचं आहे. पण write fast. Write it in your chat box. मी शाळेत जाणार होती पण उशीर झाला. मी शाळेत जाताना तर दुखायला लागलं. व्हेरी गुड. मला बाहेर जायचे होते पण गाडी खराब झाली. येस. मी शाळेत जाणार होते पण उशीर झाला. व्हेरी गुड. चला बी फास्ट. मला ऑफिसला जायचे होते पण गाडी खराब झाली. ओके, वन स्टुडंट विल राईट ओनली वन सेंटेन्स.
एका मुलाने फक्त एका विद्यार्थ्याने फक्त एक सेंटेन्स लिहायचा आहे. मला बाबांनी फोन दिला पण फक्त 1 तास. मी मामाकडे जाणार पण तेवढ्यात खूप जोराचा पाऊस आला. मी ऑनलाईन होतो पण नेट संपला. मला सायकल शिकायची होती पण बाबा मला शिकू देत नाही. व्हेरी गुड. मी पण गावाला जाणार होती. इथे नो, इथे 2 वाक्यांना जोडण्यासाठी हा शब्द आलेला नाही. त्यामुळे तुम्ही याला उभयान्वयी अव्यय म्हणून वापरू शकत नाही. मला गावी जायचे होते पण गाडीच नव्हती. येस. मी बाहेर जाणार होतो पण अभ्यास होता. माझ्याकडे ते आहे पण त्याच्याकडे नाही. मी तिच्या घरी गेले पण मला ती घरी सापडली नाही. ओके गुड. नेक्स्ट उभयान्वयी अव्यय आहे म्हणजे. म्हणजे कसं वापरायचं आहे त्याचा सुद्धा विचार करा. उभयान्वयी अव्यय आहे म्हणजे तुमच्या वाक्याला 2 वाक्यांना जोडण्याचं काम त्याने केलं पाहिजे. जसं मी आता म्हटले. आता मी म्हटलेल्या वाक्याप्रमाणे. It is a conjunction, so it should join 2 sentences or the words. Good. Shall I write fast, everyone? से ऐका प्रत्येक वेळी आय एम टेलिंग यू. कंजक्शन आहे. उभयान्वयी अव्यय म्हणजे 2 वाक्य जोडली गेली पाहिजेत. वाक्य लिहिताना तुम्ही विचार करायचा आहे. वाक्य तुमचं अशा प्रकारे असलं पाहिजे. तू जरा पड म्हणजे तुला बरं वाटेल. ओके. तू जरा आराम कर. तू थोडा वेळ आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल. 2 कंडिशन एकमेकांवर बेस्ड असायला पाहिजे. 2 परिस्थिती एकमेकांवर बेस्ड असायला हव्यात. ओके. नेक्स्ट. म्हणून. तिसरं तुमचं कंजक्शन आहे. उभयान्वयी अव्यय आहे म्हणून. म्हणून. तू शाळेला गेला नव्हता म्हणून टीचरने स्कूलला बोलवले. तू घरी नव्हतीस म्हणून मी परत आले. येस. शरद खेळायला गेला म्हणून त्याची आई त्याला ओरडली. येस. तुला लागेल म्हणून तू जोराने इकडे तिकडे धावू नको. मी येणार होते म्हणून तू गेलीस ना. येस. गुड. चला बी फास्ट. 7th and 10th standards are having the classes ना afterwards. तुला उशीर झाला म्हणून मी घरी गेले. पाऊस येईल म्हणून सांगितलं. आम्ही खूप प्रयत्न केले. आम्ही जिंकलो. नो. अरे येस. ओके. पहा प्रश्न दुसरा पहा. इथे
कंसातील योग्य ती उभयान्वयी अव्यय रिकाम्या जागेत भरायची आहेत. मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते, एक लहानशी टिंबटिंब स्वच्छ खोली. पण व्हेरी गुड. मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते, एक लहानशी पण स्वच्छ खोली. सेकंड. मला बघताच तो कपाटावरून उडी टाकतो, टिंबटिंब साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो आणि व्हेरी गुड. थर्ड. खाली एक छोटेच डॅश डॅश मनाला भिडणारे वाक्य आहे. पण येस, खाली एक छोटेच पण मनाला भिडणारे वाक्य आहे. येस. चौथं वाक्य बघा. एक मांजर खूप आजारी असावी, टिंबटिंब ती डोळे मिटून गप पडली आहे. कारण मानसी इज राईट. कारण नाही, म्हणून नाही येणार इथे. कारण. फिफ्थ सेंटेन्स पहा. त्यांनी या मुलाला वीर पदक मिळावे, टिंबटिंब राष्ट्रपतींकडे शिफारस केली म्हणून. येस. येस, राईट. क्वेश्चन नंबर 3 पहा. खालील वाक्य योग्य उभयान्वयी अव्यय वापरून जोडा. जॉइन द सेंटेन्सेस युजिंग सुटेबल कंजक्शन्स. योर क्वेश्चन नंबर 1 इज ईशान त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले. सेंटेन्स लिहा. राईट द सेंटेन्स इन युअर चॅट बॉक्स. होल सेंटेन्स. पूर्ण वाक्य लिहा चॅट बॉक्स मध्ये. चला, बी फास्ट. I don't want the word. Write whole sentence in your chat box. Yes, write fast. पूर्ण वाक्य लिहा चॅट बॉक्स मध्ये. कोणतं उभयान्वयी अव्यय वापराल ते नाही. येस. ईशान आणि त्याच्या साथीदाराचे बहादुरीचे कार्य समजले. होते नाही, समजले. Everyone, write the sentence in the chat box. ईशान आणि त्याच्या साथीदाराचे बहादुरीचे कार्य समजले. येस. ओके. व आणि यापैकी कोणतंही उभयान्वयी अव्यय तुम्ही इथे वापरू शकता. संधी मिळेल तेव्हा आवश्यक उपकरणे सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात. जे वरचं वाक्य आहे ईशान आणि त्याचे साथीदार, यामध्ये दोन शब्दांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे व हे उभयान्वयी अव्यय जास्त सुटेबल वाटेल. आणि दुसऱ्या वाक्यात दोन वाक्य जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संधी मिळेल तेव्हा आवश्यक उपकरणे सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात. मग यामध्ये तुम्ही कोणतं उभयान्वयी अव्यय वापराल? लिहा.
आणि. येस. ओके. उभयान्वयी अव्यय समजलेत सगळ्यांना? कंजक्शन्स हॅव बीन अंडरस्टूड? येस. ओके. द नेक्स्ट टाइप इज केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय इंटरजेक्शन. बघा, इंटरजेक्शन्स म्हणजे द वन विच हॅव्हिंग द एक्सक्लामेटरी सायन्स, राईट? म्हणजेच मनातील आनंद, आश्चर्य, दुःख किंवा अन्य भावना दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय म्हणायचा आहे. The words that we use to express happiness, surprises, sadness or other feelings are known as interjections. Interjections आपण कधी वापरतो? जेव्हा आपण हॅप्पी आहोत, when we are surprised आपण आश्चर्यचकित आहोत, when we are sad आपण दुःखी आहोत. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मानवी भावना दाखवताना आपण जे शब्द वापरतो त्यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं आहे. म्हणजेच पहा, वाहवा, शाब्बास, अरे रे, अबब, वाहवा, शाब्बास, अरे रे, अबब. या उद्गारातून काय होत आहे? बोलणाऱ्याच्या मनातल्या भावना व्यक्त होत आहे. आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी भावना या उद्गारांनी व्यक्त होतात. म्हणून या उद्गारवाचक शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन्स म्हणायचं आहे. उदाहरणार्थ, छे, मी लग्न करणारच नाही. बापरे, त्याला खूप ताप होता काल. आहा, किती गुलाबी थंडी आहे आज. यामध्ये ही तिन्ही वाक्य अभ्यासा. प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला शाब्बास, अरे रे, छे, यासारखे उद्गार आले. तसेच जे विचार करायचे आहेत ते वाक्यात व्यक्त झालेले आहेत आणि या वाक्यांच्या द्वारे विचार सुद्धा प्रकट झालेले आहेत. परंतु त्या अगोदर मनातून दाटून आलेली भावना ही छे, बापरे, आहा या शब्दांमधून व्यक्त झाली आहे आणि या शब्दांना आपण जे उद्गारवाचक चिन्हासोबत येतात त्यांना आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं आहे. बघा, हे उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात म्हणजे सुरुवातीला येतात. ते त्या वाक्यांचा भाग नसतात. वाक्यात केवळ वापरायचे किंवा त्याचा केवळ प्रयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात. म्हणून या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. त्याचा फक्त केवल प्रयोग म्हणजे थोडासा उपयोग केला जातो. ते त्या वाक्याचा भाग नसतात पण त्याचा थोडासा उपयोग केला जातो म्हणून त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं आहे. केवल प्रयोगी अव्यय ज्या विविध भावना व्यक्त करतात त्याच्यावरून या अव्ययाचे प्रकार संभवतात. या विविध भावना व त्यांचे निदर्शक शब्द खालील तक्त्यात दिले आहेत. बघा, म्हणजे कोणत्या प्रकारचा शब्द कोणत्या प्रकारचं केवल प्रयोगी अव्यय दर्शवतंय ते आपण बघायचं आहे. आपल्याला चार्ट दिलाय. हर्षदर्शक म्हणजे आपण खुश असताना कोणकोणते शब्द वापरले जातात? वाहवा, आहा, वावा, आहा, ओहो, भले, शाबास. शोकदर्शक म्हणजे सॅड असताना अरे रे, अंगाई, हाय, शिव शिव, देवारे, आई ग, हाय. आश्चर्य झाल्यावर अबब, अरे बापरे, अय्या, अगबाई असे शब्द वापरले जातात आणि यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं आहे. विरोध दर्शक छे, छट, अह, हॅट, छे. तिरस्कार दर्शक छी, थू, शी, हुड, हट, छट. प्रशंसा दर्शक म्हणजे कोणाची स्तुती करताना वाहवा, शाब्बास, भले, ठीक, फक्कड, छान. स्वीकार दर्शक जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारत आहोत तेव्हा जी, हा, ठीक, बरे, अच्छा, बराय अशा प्रकारचे शब्द. संबोधन दर्शक कोणाला तरी हाक वगैरे मारताना अग, अरे, अहो, ए, अगा. मौन दर्शक शांत बसण्यासाठी, गप्प बसण्यासाठी चूप, चिप, गप, गुपचिप. ओके. आता या केवल प्रयोगी अव्ययांचा उपयोग आपण बघायचा आहे. हर्षदर्शक शाब्बास, शाब्बास बाळा, तू खूप चांगले यश मिळवलेस. त्यानंतर शोकदर्शक शब्द वापरलाय अरे रे, थोडक्यात गेला सामना हातातून. आश्चर्यदर्शक बापरे, केवढा मोठा अजगर. विरोध दर्शक
छे, मी इतके घाणेरडे काम करू शकत नाही. तिरस्कार दर्शक, शी शी किती घाण आहे इथे. परत तिरस्कार दर्शक, छी 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 छी, असलं अभद्र बोलू नकोस. प्रशंसा दर्शक, छान छान, आता तुझी गाण्यात प्रगती चांगली आहे, म्हणजे स्तुती केली जात आहे. स्वीकार दर्शक म्हणजे ऍक्सेप्ट करत आहेत गोष्ट. अच्छा अच्छा, पुन्हा लवकरच भेटू, लवकरच. परत स्वीकार दर्शक, ठीक ठीक, सर्वांचा निरोप घेतो मी. संबोधन दर्शक, अरे बाजूला हो वाटेतून. मौन दर्शक, चूप, एक शब्दही ऐकायचा नाही मला. ओके. आता इथे केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचे आहेत आपल्याला. आयडेंटिफाय द इंटरजेक्शन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहा, बापरे, रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर काय हाल होतील तुमचे. सांगा, यामध्ये कोणता केवळ प्रयोगी अव्यय वापरला गेला आहे. बापरे. येस. शाब्बास, तुम्हाला स्वावलंबनाचे महत्त्व पटले तर. शाब्बास. येस. ओके, छान. त्यात रंग भरावे, पण कुठून आणणार. छान. येस. अरे रे, जन्मापासून आंधळी आहे ती. अरे रे. येस. अरे च्या, सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच. अरे च्या. येस. आता प्रश्न दुसरा बघा. आपल्याला ब्रॅकेटमध्ये अव्यय दिलेली आहेत, वाक्यांमध्ये आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. फक्त वर सॉरी ओके, इथे वेगवेगळी अव्यय आपल्याला दिलेली आहेत आणि त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. दंतराजांना टिंबटिंब संपात सामील करून घेते. सांगा, शब्द बघा, ब्रॅकेटमध्ये शब्द आहेत. तुम्ही सगळी वाक्य कंपेअर करून बघू शकता. आय थिंक इथे सुद्धा यायला हवं. व्हॉट डू यू थिंक. फक्त कसं येणार इथे. सुद्धा, दंतराजांना सुद्धा संघात सामील करून घेतील. सेकंड बघा, टिंबटिंब निसर्गाच्या मर्जीत राहिलो, टिंबटिंब केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. ब्रॅकेटमध्ये शब्द पहा. जर तर. येस, जर निसर्गाच्या मर्जीत राहिलो तर केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. येस. थर्ड वन, पाटी टिंबटिंब लिहिण्याची एकच पेन्सिल. नाही. वर. ओके. फोर्थ बघा, टिंबटिंब बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं
की त्याचा ब्रश व्हायचा? फक्त बांबू कुठून आणलं? फक्त बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा. फिफ्थ, आता आमच्या मूर्तींना टिंबटिंब तडे जात नव्हते. बिलकुल, येस. सिक्स्थ आहे, निसर्ग पाहत काही वेळ टिंबटिंब शांत उभं राहायला हवं. इथेच. नेक्स्ट आहे, हसता हसता रडविणारा, टिंबटिंब रडत रडत हसणारा. हा ट्रॅक एन्जॉय करा. आणि येस, टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की टिंबटिंब हे आपणच पडताळून बघतो. नाइन्थ, टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर? सॉरी, आय हॅव टोल्ड यू द आन्सर. बाहेर. येस. टिंबटिंब तुम्ही व्यायाम करता, टिंबटिंब तुमच्या जीवनात शिस्त येते. जेव्हा तेव्हा. ओके, तिथे जेव्हा डबल प्रिंट झालंय, बट ते तेव्हा असायला हवं, जेव्हा तेव्हा. ओके, मग आता इथे पुढच्या प्रश्नामध्ये वाक्यांमध्ये अव्ययांना अधोरेखित केलं गेलंय, अंडरलाईन केलं गेलंय आणि त्याचे टाईप तुम्हाला लिहायचे आहेत. त्या टाईप मध्ये तुम्हाला टेबलमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. हे तुम्हाला होमवर्कला पाठवलं जाईल. इथे सुद्धा काही अव्यय दिलेली आहेत त्या सर्कलमध्ये आणि तुम्हाला टेबलमध्ये त्यांना फिल करायचं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण विभक्ती प्रत्यय हा प्रकार पाहणार आहोत. बिफोर दॅट, अव्यय समजले? कोणकोणते प्रकार शिकलो आपण अव्ययाचे? सांगा. हु विल टेल? रेज युअर हँड. येस प्रथमेश. हॅलो मॅम. येस. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. व्हेरी गुड. ओके, पुट ऑफ युअर माइक बेटा. एव्हरीवन हॅज बीन अंडरस्टूड? सगळ्यांना अव्ययाचे सगळे प्रकार समजले? येस. एक्झाम्पल्स होमवर्कला जर जे 2 क्वेश्चन दाखवले ते सॉल्व्ह करू शकाल? Yes. Okay. Okay. So 10th and 7th is having the classes, so you can leave the class. Bye bye. Bye, teacher. Bye. Bye teacher, thank you, good night. Bye, Bye ma'am. bye. Welcome. Bye Bye. teacher, good night. Bye bye. Bye teacher, thank you. Bye bye. Welcome. Bye teacher. Good night. Bye. Bye. Good night.